त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपण वळूया मैदानाकडे. वळूया पुन्हा एकदा नवीन सामन्याकडे. आमचे डीजे मास्टर चिरू रॉयल मोहल्ला विरुद्ध महादेववाडी या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल हा महादेववाडी या संघाच्या बाजूने लागला आणि महादेववाडी या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. संदेश अर्थात पप्पू सलामीचा फलंदाज आणि त्याचा साथीदार आपण पाहतोय तुषार बाईत आणि संदेश बाईत प्रारंभिक जोडी मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय काढली गेले आणि वैयक्तिक आपलं खातं सुद्धा उघडलं. त्या अर्थात संदेश यानं आणि आपल्या संघाचं सुद्धा इथे खातं उघडलं गेलंय. यावेळेस मात्र अप्रतिम असा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा घेतल्यानंतर काहीसा बाहेरच्या बाजूने वळतोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं झालं तर थोडासा लेग कटर असा हा चेंडू फलंदाजांना चकवून आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा शेकोटी पेटवलेली मला पाहायला मिळते. कृपया विनंती असेल मायबाप प्रेक्षकांना की आपण ती शेकोटी मात्र विझवायची आहे आणि या दरम्यान एक गडी बाद होतोय. ज्यांनी ज्यांनी शेकोट्या पेटवल्या त्या प्लीज विझवा. मगासपासून आम्ही इथं तुम्हाला अनाउन्समेंट करतोय कारण तो धूर पूर्ण मैदानात येतोय. सकाळी या जे संघ खेळतील त्यांना त्या धुराचा त्रास होईल. प्लीज सहकार्य करा नाही तर आम्हाला येऊन त्या विझवा लागतील. कोलाड क्रिकेट असोसिएशनचे सगळे संघ आहेत. प्लीज सहकार्य करा. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू त्याचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडू धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. बॉल आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आपण पाहतोय. पहिला चौकार येतोय संदेश याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा एक चांगला फटका त्याच दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. आणि या लागोपाठच्या दोन चौकारांशी आपण पाहतोय धावसंख्या वाढून पोहोचते ती म्हणजे 9 धावा. एक गडी बाद 9 धावा आणि पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर इनायत याचं उर्फ अमीर. अर्थात सुरुवात चांगली केली होती परंतु आता मात्र आपण पाहतोय 2 खराब चेंडू टाकले गेले आणि त्याचा पुरेपूर इथे वापर करण्यात आला संदेश याच्या माध्यमातून. आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल केले गेले. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला. धावबाद करण्यासाठी आपण पाहतोय स्टंप टिपण्याचा प्रयत्न केला
धरा नेम आणि करा गेम असा काहीसा मनोदय एक मानस आपल्याला पाहायला मिळाला. परंतु बाल बाल बचावतोय अर्थात संदेश बाईकर. संदेश संदेश बाईत आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाची इथे सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती म्हणजे 10 धावा 1 गडी बाद. इनायत याच्या माध्यमातून काही अंशी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चौकार जरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले संदेश याच्या बॅट मधून तरीही मात्र 10 धावाच खर्च केल्या गेल्या. याचाच अर्थ चांगलं षटक, कारण या मैदानावरती 10 धावा खर्च करणं तसं पाहिलं तर एक सर्वसाधारण अर्थात एक चांगलं षटक किंवा खराब षटक याच्या मधोमध आपण नक्कीच याची गणना करू शकता. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अझर येतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मात्र दुसरं षटक घेऊन. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा घेतल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये वळतोय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला अझर राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फलंदाज डावखुरा फलंदाज संदेश यानं पॉस्कोच्या मैदानावरती सुद्धा तुफान फटकेबाजी केली होती. गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. पॉस्को कंपनीमध्ये तो कार्यरत आहे आणि त्या ज्या कंपनीच्या मॅचेस होतात एक टुर्नामेंट होते त्याच्यामध्ये नक्कीच आपली गुणवत्ता त्याने सिद्ध केली होती. आणि यावेळेस मात्र एक चांगला फटका, परंतु नशिबाची साथ नाहीये. चेंडू आपण पाहतोय इलेक्ट्रिक ज्या तारा या मैदानाच्या मधोमध गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या तारेला अडला जातोय आणि त्याच कारणास्तव एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते ती म्हणजे 11 धावा. 11 आकडा ज्या ज्या वेळेस माझ्या डोळ्यासमोर येतो त्या वेळेस सर्वात प्रथम मला एक महान गोलंदाज ग्लेन मॅग्राची आठवण येते, कारण त्याचा जर्सी नंबर 11 आणि त्याच्या नावावरती एक अनोखा रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड कोणालाही चेस करणं अशक्य असा हा रेकॉर्ड. त्यानंतर एक महान क्षेत्ररक्षक भारतीय संघाचा मोहम्मद कैफ याचा जर्सी नंबर सुद्धा 11. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा इथे घेतल्या गेल्या आणि 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी स्वैर दर्शविलाय आणि या स्वैर चेंडूनं 1 धाव इथे मिळते. वारंवार सांगून पण शेकोट्या विजवल्या जात नाही. बघा पूर्ण मैदानामध्ये धूर आलेला आहे. धाटाव पुई ऐनवड सगळ्या शेकोट्या विजवा, नाही तर आम्हाला आता पाणी घेऊन यावं लागेल. आम्ही काय वेडे म्हणून बोलत नाही. प्रत्येक षटकारास राकेश बाबुगडे यांच्यातर्फे डीजे धन्यवाद डीजे. राकेश बाबुगडे यांच्यातर्फे प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं इथे पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीनं राकेश आपले मनपूर्वक आभार. आणि एक षटकार आपण पाहतोय फलंदाज अल्पेशच्या बॅट मधून आपल्याला येत असताना पाहायला मिळाला. या षटकारानिशी धावसंख्या वाढून पोहोचते ती म्हणजे 20 धावा. 1 गडी बाद 20 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर अझर याचं. यावेळेस मात्र आपल्या शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. आपण बुद्धीचा वापर करत असताना फलंदाजाला पाहिलं, परंतु आउटफील्ड थोडंसं खराब आणि त्याचा फटका आपण पाहतोय फलंदाजाला बसतोय. जिथे 4 धावा मिळू शकल्या असत्या तिथे 2च धावांवरती इथे समाधान मानावं लागतंय आणि या 2 धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते ती म्हणजे 22 धावा. दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू आपण पाहतोय येणं शिल्लक असताना पुन्हा एकदा अझर
यावेळेस मात्र लेग स्टंप वरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू तर अशा प्रकारे आपण पाहतोय दोन षटकांची दोन्ही संघ समाप्ती ऐकत नाही. झाली. पंच सामना थांबवा. शेकोट्या विजत नाही तोपर्यंत सामना चालू करू नका. सामना थांबवा. सामना थांबवा. अजून त्यात जाळी टाका. अजून पेटवा. मधी पेटवा नाही तर ग्राउंड मध्ये. वारंवार आम्ही सूचना देतोय आणि कोलाड क्रिकेट असोसिएशन सामने असून पण आपण त्या सूचनाचं पालन करत नाही. तर दोन षटकांचा खेळ आतापर्यंत इथे संपलाय. गडीबाद करणाऱ्या गोलंदाजाला 100 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी इथे पारितोषिक आलंय राकेश बामुगडे यांच्यातर्फे आणि प्रत्येक षटकारात सुद्धा राकेश बामुगडे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. उपाध्यक्ष कोलाड क्रिकेट असोसिएशन. धन्यवाद राकेश सर. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे जिथे ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि एक सुंदर अप्रतिम असा झेल. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. अशफाक गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवरती त्याला गडी बाद करण्यामध्ये यश येतंय. एका फलंदाजाला त्यानं तंबूची वाट दाखवली, तंबूचा रस्ता दाखवलाय, तंबूच्या आश्रयाला पाठवलंय आणि फलंदाज बाद झाल्यानंतर आपण ज्या फलंदाजाची वाट पाहत होतो तो अर्थात विवेक येतोय. अर्थात एवढा उशिरा का येतोय हे अजूनही मला समजत नाहीये. कारण या फलंदाजाची मी फलंदाजी अप्रतिम अवर्णनीय अशी फलंदाजी पाहिली होती. मंदार गुरव अर्थात एक मुंबईचा नावाजलेला गोलंदाज आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज असताना या खेळाडूनं 27 धावा ठोकून काढल्या होत्या. एका धावेनं नक्कीच सामना हारला होता, परंतु तेव्हापासून तो माझ्या अक्षरशः डोक्यात बसलाय, तो म्हणजे विवेक. अर्थात 4 षटकांचा सामना असताना तो एवढ्या उशिरा का आला, नक्कीच मला पडलेला हा प्रश्न. त्याची अफलातून फलंदाजी मला पाहायला मिळाली होती. कमालीचे षटकार त्यानं खेचले होते. पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा खेळ इथे दाखवणार का? अर्थात पहिल्या सामन्यामध्ये त्याने असा खेळ दाखवला. विवेक यानं पहिल्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजीचा नमुना सादर केला. काही षटकारांची बरसात केली होती आणि आलेल्या प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. तोच विवेक आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. स्ट्राइक एंड वरती प्रदीप पहिला चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेने खेळतोय. चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आणि या चौकारांशी आपण पाहतोय धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 27 धावा. अशफाक पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र एक सेफ रिजन मध्ये टाकण्याचा प्रयत्न काहीसा यशस्वी जरूर, परंतु चेंडू मात्र बॅटच्या आतल्या कडेला लागला होता. महादेववाडी संघाचा 12वा खेळाडू. आपण जर
समालोचन कक्षामध्ये आला नाही तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, नंतर कोणतीही सबब मात्र ऐकून घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. पुन्हा एकदा अशफाक यॉर्क करण्याचा प्रयत्न करतोय, ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तितकाच सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर जरूर चालवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या आधारे आपण पाहतोय मिड ऑनच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव इथे मिळते आणि या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 29 धावा. तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू येणं बाकी असताना अशफाक मात्र भन्नाट कामगिरी करतोय. 1 चौकार जरूर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 4 चेंडू त्यांना आतापर्यंत चौकार सोडता अशा प्रकारचे टाकले गेले की त्यामध्ये फलंदाजांना त्यांनी बुचकळ्यात टाकलं. एकूण 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि त्याच कारणास्तव जिथे 1 धाव मिळणार होती तिथे 2 धावा इथे मिळतात आणि या 2 धावेनं धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 31 धावा. या दरम्यान मी कॉल करतो सोनासिद्ध धाटाव संघाचा कर्णधार आणि क्षेत्रपाळ पुई या संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीचा तिसरा आणि शेवटचा सामना लगेच नाणेफेकीसाठी यायचा आहे. त्यानंतर होणारे सामने तिसऱ्या फेरीचे हे मात्र 3 षटकांचे होणार आहेत, याची संबंधित संघांनी नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर आपले कर्णधार फर्स्ट हाफ झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच चेंडू देखील चेक करायचा आहे. नवीन चेंडू आहेत या राऊंडसाठी आणि तिसऱ्या फेरीसाठी कोणते चेंडू असतील त्याचा निर्णय कमिटी थोड्या वेळाने घेईल, तरी दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये आलेला गोलंदाज असद उर्फ शाहिद शेख. वेगवेगळ्या नावानं आपण पाहतोय क्रिकेटच्या या खेळाडूंना ओळखलं जातं, कारण यावेळेस मात्र एक खराब फटका जरूर, कारण हवेमध्ये मारलेला हा चेंडू आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. अर्थात 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 33 धावा. शेन वॉटसन याचा हा जर्सी नंबर, त्याचप्रमाणे हार्दिक पांड्या याचा सुद्धा हा जर्सी नंबर. यावेळेस मात्र आपला हेलिकॉप्टर जरूर चालवलंय आणि लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार चौकार. सुंदर फटका, अप्रतिम असा फटका होता. तसं म्हटलं तर चेंडू खराब नव्हता, ब्लॉक करण्याचा प्रयत्न असद याचा आणि तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, तितकीच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव इथे चौकार मिळतोय. या चौकारानिशी पुन्हा एकदा धावसंख्या आपण पाहतोय वाढून पोहोचते, ती म्हणजे 37 धावा. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. 1 चौकार आणि 1 षटकार आपण पाहतोय विवेकच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटचे काही चेंडू आपण पाहतोय शिल्लक असताना विवेक स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळला गेला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय, परंतु तोवर आपण पाहतोय विवेक आणि त्याचा साथीदार 2 धावा अगदी आरामात पळून पूर्ण करतायत आणि या 2 धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 45 धावा. एक सन्मानपूर्वक धावसंख्या नक्कीच इथे उभारलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये
जरूर इथे फलंदाज मात्र अडखळत खेळत असताना आपण पाहिले. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला विवेक यानं, परंतु चेंडू आसमानात आकाशात गेलाय. आकाशाला गवसणी घालून आपण पाहतोय चेंडू जोवर खाली येईल जमिनीवरती लँड होईल, अर्थात झेल सुद्धा सोडला गेला. तत्पूर्वी विवेक आणि त्याच्या साथीदारानं 2 धावा अगदी आरामात इथे पळून पूर्ण केल्या आणि या 2 धावेनेशी धावसंख्येला आकार मिळतोय. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू येणं शिल्लक. विवेक सुंदर फलंदाजी करतोय, त्याचप्रमाणे त्याचा साथीदार प्रदीप यानं सुद्धा त्याला चांगली साथ दिले. 1 चौकार आणि दुहेरी आणि एकेरी धाव घेऊन धावफलक हलता कसा राहील याचा विचार केलाय आणि पुन्हा एकदा झेल सोडला गेलाय. झेल टिपण्याची जणू काही इथे किंवा सोडण्याची एक प्रॅक्टिस सुरू आहे की काय असं काहीसं आपण पाहतोय आपल्या चित्र डोळ्यासमोर. 1 धाव इथे मिळते आणि या एका धावेनं धावसंख्या वाढून पोहोचते, ती म्हणजे 48 धावा. 4 षटकाच्या समाप्तीअंती 48 धावा आल्यानंतर जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष्य. चला पुई संघ क्षेत्रफळ पुई कर्णधार आलेला आहे. सोनसिद्ध धाटाव कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. 4 षटकांचा सामना, नवीन चेंडू राहील या सामन्यासाठी. नंदू लोखंडे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. चला कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये, टाइम वेस्ट करायचा नाहीये. आपल्याकडे भरपूर कमी वेळ आहे आणि आपण पाहतोय सामने मात्र जास्त आहेत. याचा प्रत्येकानं विचार केलाच पाहिजे, कारण आपण पाहतोय सकाळचे जवळजवळ 3:10 झालेली आहेत आणि जबरदस्त थंडी इथे संपूर्ण मैदानावरती पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आता काही प्रेक्षकांच्या हातामध्ये मला इथे ग्लास पाहायला मिळत आहेत, अर्थात कप पाहायला मिळत आहेत. काही लोकांच्या हातात चहाचा कप आणि काही लोकांच्या हातात आणखी एक कसला कप असू शकतो, एकच प्याला. जिंकण्यासाठी आपण पाहतो 49 धावांची गरज. 24 चेंडू आणि 49 धावा, अर्थात जवळजवळ 12 धावांच्या सरासरीनं येथे धावा जमवायच्या आहेत. तत्पूर्वी टॉस केला जातोय सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध पुई या 2 संघादरम्यान. धाटाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय थोड्या वेळाने कळवायचा आहे. तसेच चेंडू देखील आपण चेक करून घ्यायचे आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जातोय प्रितेश पाटील यांच्याकडे. Thank you, Yasin sir. $49 to win. 49 धावांचं लक्ष आणि हे लक्ष पाहूया आता मोहोल्ला संघ पूर्ण करतोय का. नाव काय त्या मोहोल्लाचं? रॉयल मोहल्ला संघाला 49 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर जोरदार फटका
आणि आपण पाहतोय गगनभेदी गगनचंबी षटकार. अमीर मात्र दमदार फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये एक वेगळी चुणूक दाखवून देतोय फलंदाज अमीर. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, लॉंग लॉंग वे सेक्सा. जणू काही पावेलिन मधून येऊन सेट झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आमिर नावाचं वादळ मैदानावर घोंगावताना दिसते. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि खऱ्या अर्थानं मुरलीचा खरपूस समाचार. रुपेश गोरिले चेंडू शोधून आणायचा तो. रुपेश गोरिले येथे जोरदार प्रहार पाहायला मिळतात. हाणामारी पाहायला मिळते. आमिर अग्रेसिव्ह मूड मध्ये. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल करतो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. दमदार खणखणी दणदणी चौकार. इनायत, सॉरी आमिर नाहीये, इनायत फलंदाजी करतोय. येथे मात्र आपण पाहू शकतो हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. या चेंडूवर धाव मिळत नाहीये. संघाची धाव संख्या पाहायला मिळते 16 धावा. आमिर आक्रमक रूप मध्ये अग्रेसिव्ह रूप धारण केले. मुरली समोर एक मोठं आव्हान निर्माण केले. पाहूया मुरलीची गोलंदाजी आता कशी होणार. कडवा आव्हान पाहायला मिळते मुरलीला अमीरचं. राईट ऑन द विकेट. येथे मात्र लाऊड अपील and umpire says yes, it's out and first wicket down. असं वाटलं होतं की आमिर लवकर सामना फिनिश करतोय की काय, परंतु आमिर आपले विकेट गमावून बसतोय आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 16 धावा. षटक क्रमांक पहिला चाललो आहे. 1 डाऊन ला येतोय मुदस्सर. पाहूया मुदस्सरची फलंदाजी येते कशा प्रकारे असणार. 1 टू गो. मुरलीचा षटकातील अंतिम चेंडू. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. संच होईल मुरली. 1 टू गो. 16 ऑन दी बोट. 16 धावा आपण धाव फलकार पाहतोय. येथे मात्र चांगला फटका. येथे मात्र आपण पाहू शकतो एक धाव अगदी सहज कंप्लीट केली जाते. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे सक्सेस झालाय. यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय आणि एका षटकानंतर आपण पाहू शकतो तब्बल 17 धावा आल्यात आणि निश्चितपणे पहिल्या षटकानंतर जर आपण विचार केला गेला तर नंतर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सामना जिंकायला 32 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये तुफानी फलंदाजी आणि त्यानंतर पडलेली आमिरची विकेट यामुळे अचानक वेगळ्या स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं. एक मिक्स ओव्हर टाईपचं षटक पाहायला मिळाली. संमिश्र आणि मिश्रण षटक असलेलं आपण पाहिलं पहिलं षटक. पाहूया दुसरं षटक कसं असणार. तब्बल 17 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. सामना जिंकायला 3 षटकामध्ये आता मात्र 32 धावांची आवश्यकता आहे. ऑन दी स्ट्राईक पाहायला मिळेल मुदस्सर आणि अझर अशी पेअर पाहायला मिळते या दरम्यान रॉयल मोहल्ला संघाकडून. राईट ऑन द विकेट.
गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू लावड अपील, परंतु पंच सांगतायत की फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये आहे. चेतन गोलंदाजीला आलाय. पहिला चेंडू अफलातून केलाय. पहिल्या चेंडूवर धाव येत नाहीये. चेतनच्या माध्यमातून शानदार नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. थोडा वेग कमी आहे परंतु अचूक टप्प्यावर मारा करतोय चेतन. 17 चेंडू 32 धावा. इक्वेशन आणि समीकरण आपण पाहू शकतो. इक्वल पाहायला मिळते दोन्ही संघासाठी. बॅलन्सिंग मॅच, परंतु या दरम्यान आपण पाहू शकतो फटका फसलाय. फक्त एकच धाव मिळते या चेंडूवर. आमिर बाद झाल्यापासून आपण जर पाहिलं तर धावांचा ओघ गाठलाय. ज्या फ्लोने येत होत्या त्या फ्लो मध्ये आता मात्र धावा येताना दिसत नाहीये. आता मात्र धावांची टंचाई असल्याचं चित्र पाहायला मिळते. येथे प्रत्येक धाव घेण्यासाठी स्ट्रगल करताना दिसत आहेत ते फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाज. निश्चितपणे एक चांगला कमबॅक पाहायला मिळते. ते गोलंदाजी करणारा संघ अर्थात महादेववाडी संघाच्या माध्यमातून एक चांगला सामना ते पाहायला मिळतोय. अझर ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल. पाहूया अझरची बॅट मधनं आता कशा प्रकारे फलंदाजी होतोय. राईट मोद विकेट. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहू शकतो. अगदी खूप आधी हा फटका खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाते. संघाची धाव संख्या आपण पाहू शकतो. एकंदरीत पाहायला मिळते 20. म्हणजे सामना जिंकायला अजूनही 29 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहिलं तर 15 चेंडू शिल्लक आणि 15 चेंडू 29 धावा असं इक्वेशन आणि समीकरण इथे पाहायला मिळते. पंधरा चेंडू 29 धावा. येथे मात्र आपण पाहू शकतो फटका जो फसलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धाव अशा स्वरूपाचं इक्वेशन आता इथे पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 21 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. इथे मात्र आपण पाहू शकतो फ्रंट ऑफ द विकेट एक जोरकस फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली जाते. एक चांगले रनिंग बिटवीन द विकेट अझरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर 23 धावा धाव फलकावर लागतायत. खऱ्या अर्थानं चेतनचं कौतुक करायला लागेल. या षटकात एकही मोठा फटका आला नाहीये. चेतन शानदार गोलंदाजी करतोय. फलंदाजांना मोठ्या फटक्या वाचून परावृत्त करतोय आणि खऱ्या अर्थानं या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीने वर्चस्व प्रस्थापित करतोय. राईट मोद विकेट. येथे मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू नीटचा कनेक्ट झाला नाहीये. यष्टिरक्षक जल टिपतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आता मात्र सामना जिंकायला उर्वरित 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. काय होणार आपण पाहिलं. पहिल्या षटकात तब्बल धावा आल्या 17 आणि त्यानंतर त्या दुसऱ्या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्या. एक कंजूस ओव्हर पाहायला मिळाली. तिखट मारा पाहायला मिळाला गोलंदाज चेतनाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 सज्ज होईल गोलंदाज संदेश उर्फ पप्पू. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना संदेशची गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे होणार. खऱ्या अर्थानं हे षटक निर्णायक ओव्हर असणार या सामन्यामधील. क्रुशल ओव्हर या षटकाच्या कामगिरीवर खूप काही घडामोडी अवलंबून आहेत. त्यामुळे
हे षटक खऱ्या अर्थानं इम्पॉर्टंट पाहायला मिळते आणि निर्णायक षटक या सामन्यातील पाहायला मिळेल. 12 चेंडू 26 धावा स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. फलंदाज अझरच्या खांद्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी. येथे मात्र अझरला चांगला खेळ करून दाखवावाच लागेल तर आणि तरच ते सामना जिंकू शकतील. 12 चेंडू 26 धावा. काय घडणार, येथे काय होणार, कोण जिंकणार कोण हरणार, एक थरारक सामना इथे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू येथे आपण पाहिलाय तर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप उजव्या यष्टीच्या खूप बाहेर गेलाय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 24. आता मात्र 25 धावांची आवश्यकता. लक्ष मात्र बदलत चालले. प्रत्येक चेंडूवर 2 धावा पाहिजेत तर आणि तरच फलंदाजी करणारा संघ जिंकू शकेल. 12 चेंडू आणि 25 धावा चेस करायच्या आहेत. पाहूया अझरच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. अझर ही जबाबदारी आणि हा रोल कशा प्रकारे पूर्ण करतोय. येथे मात्र आपण पाहिला तर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज अझर याच्या माध्यमातून लेट कट केलं. अकॉर्डिंग टू द बॉलर हा चेंडू खेळून काढलाय. मेरिट वाईज फलंदाजी करताना दिसतोय अझर हा फलंदाज. संघाची धावसंख्या 26 पाहायला मिळते. 25 पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. येथे मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि आवश्यकता. आक्रमक फलंदाजी करावीच लागेल. बिग हिट करावीच लागतील. या दरम्यानचा हा चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय की येस इट्स वाईट. आणखीन एक चेंडू वाईट पाहायला मिळतोय. स्वैर पाहायला मिळतोय गोलंदाज संदेशाच्या माध्यमातून. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बिग हिटची आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. महादेववाडी संघाने मात्र मागील 2 षटकापासून कमबॅक केले. धुमाकदार पुनरागमन केले. सुरेख कमबॅक केले आणि मात्र फलंदाजांना रोखून धरले. या दरम्यान आपण पाहू शकतो फलंदाजाला बीट केलं गेलं जाते. या चेंडूवर धाव मात्र मिळत नाहीये. निश्चितपणे एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज संदेशाच्या माध्यमातून. संदेश शानदार गोलंदाजी करतोय आणि फलंदाजांना रोखून धरतोय. तेवीस धावांची आवश्यकता. आपण पाहू शकतो अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. येथे मात्र सामना खूप निर्णायक अवस्थेत पाहायला मिळतोय. या दरम्यान फटका फसलाय. झेल होणार की नाही. येथे मात्र कॅच ड्रॉप झाले. +1 धाव. संघाची धाव संख्या 1 वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 27 पर्यंत. 9 चेंडू 22 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय येथे खूप रंगतदार अवस्थेत सामना पाहायला मिळतोय. येथे काय होणार, कोण जिंकणार. अतिशय चांगला कमबॅक केलंय ते गोलंदाजी करणाऱ्या संघाने. कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाहीये. मागील 2 षटकामध्ये संदेश सुद्धा अतिशय दर्जेदार मारा करतोय. क्वालिटी गोलंदाजी करतोय. संदेशचा हा चेंडू आपण पाहू शकतो निर्धाव केलाय. धाव मात्र मिळत नाहीये. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर रॉयल मोहल्ला संघासमोरचं आव्हान कठीण होत चालले. रॉयल मोहल्ला संघाला आता मात्र जोखीम आणि धोका पत्करावाच लागेल. येथे मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करावीच लागेल. कारण आपण जर पाहिलं तर लक्ष खूप खडतर झाले. लक्ष खूप कठीण झाले मोहल्ला संघासाठी. येथे मात्र आपण पाहू शकतो 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. येथे 2 चेंडू मध्ये एखादा मोठा स्ट्रोक येणं क्रमप्राप्त आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. निश्चितपणे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये संदेशने अतिशय भरीव अशी गोलंदाजी केली. कमालीची उपयुक्तता त्याने आपली सिद्ध केली या षटकामध्ये. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर फलंदाजांना सुद्धा रोखण्याचं शानदार काम त्याने या षटकामध्ये केले. संदेश खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यावेळी फलंदाजांवर वर्चस्व राखताना दिसतोय. येथे मात्र बेट केलं गेलं जाते. निर्धाव चेंडू. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता.
खऱ्या अर्थानं रॉयल मोहल्ला संघाच्या फलंदाजांना दृष्ट लागल्यागत चित्र निर्माण झाले. अचानक नजर लागावी असा काहीसा प्रकार घडलेला दिसतोय. कारण आपण पाहिलं पहिल्या 3 चेंडू 16 धावा आल्यानंतर अचानकपणे धावसंख्येचा आलेख कमी होताना दिसला आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारे मोठा फटका आला नाहीये पहिल्या 3 चेंडू नंतर. 1 टू गो. 7 चेंडूत 22 धावा करायच्या आहेत. हा चेंडू खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर निश्चितपणे रॉयल मोहल्ला संघ मॅच मध्ये राहतील. राईट आर्म राऊंड विकेट. सज्ज होईल गोलंदाज संदेश. शेवटचा चेंडू संदेशच्या या षटकातील. या चेंडूवर जोरकस हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. हा प्रयत्न मात्र हाणून पाळलाय. धाव मात्र मिळत नाहीये. आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये फक्त या षटकामध्ये विचार केला गेला तर धावा आल्यात फक्त 4 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामना जर आपण पाहिला तर आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडस खडतर आणि कठीण आव्हान पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी शानदार कामगिरी केले. फलंदाजांना आक्रमक फटके मारू दिले नाहीयेत आणि अग्रेसिव्ह मूड ऑन करून दिला नाहीये. त्यामुळे आपण पाहू शकतो थोड्याफार प्रमाणात का होईना लक्ष जरी मोठं असलं तरी बिग हिट जर केले तर नक्कीच परतू शकेल रॉयल मोहल्ला संघ. पण रॉयल मोहल्ला संघासाठी कोणता फलंदाज तारणहार किंवा संकट मोचकाची भूमिका बजावणार ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. गोलंदाज शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना मध्ये 3 षटकार मारायचे आहेत आणि नवीन आलेला फलंदाज हे किमया साध्य करणार का? 4 चेंडूवर 3 बिग हिट करणार का? येथे कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 षटकार पाहिजेतच.
येथे मात्र आपण पाहू शकतो एक चांगला चेंडू, फक्त एकच धाव, 3 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे आवश्यकता येते प्रत्येक चेंडूवर षटकार षटकार चौकाराची. प्रत्येक चेंडूवर आक्रमक फटका पाहिजे. जर प्रत्येक चेंडूवर आक्रमक फटका आला तरच येथे संघ जिंकू शकेल रॉयल मोहल्ला, अन्यथा रॉयल मोहल्ला संघाचं आव्हान धोक्यात येईल. 3 चेंडू 16 धावा. हा चेंडू खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण, कंपल्सरी 16 धावा करायच्या आहेत रॉयल मोहल्ला संघाला. दोघांच्या विकेट समसमान आहेत, विकेट इक्वल आहेत. 3 चेंडू आणि 16 धावा. हा चेंडू इम्पॉर्टंट. येथे मात्र आपण पाहू शकतो फलंदाजाला बीट केलं गेलं जाते. निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाठीराख्यांमध्ये मात्र उत्साहाला उदान येथे आलेलं पाहायला मिळते. 2 चेंडू 16 धावा. येथे काय घडणार, कोण जिंकणार? परंतु आपण पाहिलं तर निश्चितपणे या षटकामध्ये भेदक आणि तितका जर मारा करत गोलंदाज रोहितने हा सामना जर आपण पाहिला तर थोडा लांब नेलाय फलंदाजी करणाऱ्या संघापासून. राटामोठा विकेट. पुढील चेंडू या दरम्यान काय घडलं जाते तर वाईट +1 एकंदरीत 2 धावांचा बोनस मिळतो या चेंडूवर. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. येथे मात्र 2 मोठे फटके लागणार का? खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं 2 चेंडू 14 धावा. चौदा धावा पाहिजे 2 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू राठामोद विकेट. या चेंडूवर आपण पाहू शकतो एक चांगला स्ट्रोक, टर्न केला चेंडू बॅटन पॅड मधून खेळला होता. फक्त एकच धाव या चेंडूवर मिळेल. आता मात्र 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आणि सामना पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. 1 चेंडू 13 धावा. अंतिम चेंडू या षटकातील आणि पाहूया अंतिम चेंडूवर किती धावा येतात आणि कोण जिंकतोय. तब्बल 13 धावा पाहिजे शेवटच्या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवर जोरदार प्रहार फलंदाज आपण पाहू शकतो आणि अशा प्रकारे हा सामना जिंकतोय महादेववाडी संघ.